नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सोमवती अमावस्येला या 10 गोष्टी लक्षात ठेवा, आवर्जून पालन करा. हे उपाय केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी लाभेल. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. सन 2024ची शेवटची अमावस्या असल्याने मार्गशीर्ष अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त झाले. 30 डिसेंबर 2024 रोजी मार्गशीर्ष अमावस्या आहे. सन 2024 मधील शेवटचे व्रताचरण आहे. तसेच 2024 मधील शेवटची अमावस्या. या दिवशी भगवान शंकरासोबत देवी पार्वतीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी योग्य प्रकारे पूजा केल्याने सुख, शांती आणि समृद्धी मिळते. या दिवशी वृद्धी योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. मार्गशीर्ष सोमवती अमावस्येला असे काही नियम पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले जाते. अमावस्या तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. सोमवती अमावस्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते अशी मान्यता आहे. धर्मशास्त्रात सोमवती अमावस्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. विशेष तत्वाने करण्यात आले आहे. सोमवती अमावस्येला सूर्य आणि चंद्र ग्रह सरळ रेषेत असताना असे सांगितले जाते. या दिवशी काही जण विशेष व्रत करतात. या दिवशी सुवासिन महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना करत असतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. सोमवती अमावस्येला शंकराचे नामस्मरण, पूजन, भजन करण्याने विशेष पुण्य लाभ होतो. सोमवती अमावस्येला नेमके काय करावे? हा दिवस दान धर्मासाठी शुभ मानला जातो. भारताच्या काही भागात लोक या दिवशी उपवास करतात. या दिवशी लोक विविध प्रकारचे धार्मिक विधी करतात. या दिवशी गंगा स्नान करणे शुभ मानले जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करा आणि त्याच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा घाला. या तिथीला पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने अर्पण करा. महादेवाचा अभिषेक करा. शिवमंत्राचा यथाशक्ती जप करावा. सूर्याला अर्ध अर्पण करा. या तिथीला गाईला चारा खाऊ घालणे शुभ मानले आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.